विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला। अतिक्रमण काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। हातात भगवे ध्वज आणि जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत हजारो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने गेले आणि काही अज्ञातांनी यावेळी विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या काही गावांमध्ये अक्षरशः धुडगूस घातला। या जमावानं काही घरांना लक्ष्य करत घरं पेटून दिलीत, वाहनांचं नुकसान केलंय, घरातलं साहित्य देखील रस्त्यावर फेकून दिलंय। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। लोक आले होते, काय नेमकं केलं? 200 लोक सगळ्यांची घरं प्रत्येक बघा गाड्या बिड्या पलटी केल्या। फोन लावायला नेटवर्क आम्ही काय करणार सांगा, काय करणार सांगा। बघा घर पेटवलं बघा समोर बघा। किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन मागे घेतलं। मात्र जर सरकारनं दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर शिवभक्तांचा आक्रोश आणखी वाढेल असा इशारा देखील संभाजीराजेंनी दिला। राजेश, सकाळी तुम्ही साधारण 10च्या दरम्यान विशाळगडच्या दरम्यान आला होता। कशा पद्धतीने हे आंदोलनाचं नियोजन होतं? ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं रक्षण केलं होतं, ज्या विशाळगड ही शिवाजी महाराजांच्या 4-5 राजधानीमधली एक राजधानी होती, अशा ठिकाणी इतक्या गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे। असं कुठेही अतिक्रमण तुम्हाला एवढं वाईट पाहायला मिळतं। असं अतिक्रमण होतं म्हणजे जिथं मद्यपान चालू असायचं, पत्त्याचा डाव रचायचे, तिथं कत्तलखाना चालू असायचं आणि अनेक गोष्टी तिथं विघातक पद्धतीने सगळ्या चालायच्या। ते कुठे बंद व्हावे ते सगळ्या शिवभक्तांची इच्छा होती आणि ती आज त्या आक्रोशाच्या माध्यमातून दिसून आलं आणि सरकारला निर्णय घ्यावा लागला की उद्यापासून अतिक्रमण मुक्त हा विशाळगड होणार आहे। उशीर झाला असला तरी आता असो, पण आपण सरकारचं स्वागत करू। पण माझी सरकारला विनंती ही राहणार आहे आणि सूचना सुद्धा आहे की कोणतरी खो घालायला जाईल आणि तुम्ही परत कधी निर्णय बदलायला गेला तर मग सगळ्या शिवभक्तांची परत तुमच्याशी गाठ असणार आहे। मला विश्वास आहे आताच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलेलं की ते शिवप्रेमी आहेत आणि ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही, विशाळगड, कोल्हापूर।